नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 24,83,000 एकूण मतदार आहे। त्यापैकी जवळपास 95,000 दुबार मतदार आहे। त्यापैकी 60,000 मतदारांच्या डेटाची तपासणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आपण ही वॉर रूम या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिका प्रशासनाने ही वॉर रूम सज्ज केलेली आहे आणि या ठिकाणी दुबार मतदारांचा डेटा मॅच करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। बघा, हा दुबार मतदार आणि त्याच्या नावापुढे जे आहे ते डबल स्टार देण्यात येत आहे। हे बघा, या ठिकाणी या लॅपटॉपवर आपण बघूया, हे सगळे दुबार मतदार आहे। हा दुबार मतदार आहे यादीमध्ये, त्याच्या नावावर या ठिकाणी डबल स्टार जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। हे बघा, क्लिक करा या ठिकाणी मॅडम, हे बघा डबल स्टार देण्यात आलेला आहे ना। अशा प्रकारे हे बघा, नंदकिशोर सहदेव या ठिकाणी डबल स्टार देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे दुबार मतदार तपासण्यासाठी त्याचा डेटा मॅच होतो की नाही हे तपासण्यासाठी ही प्रशस्त अशी वॉर रूम जी आहे ती सज्ज करण्यात आलेली आहे। मॅडम, काय सांगणार, काय काम नेमकं इथे चालतं, काय सांगणार? काय चालतं मॅडम? इथे डुप्लिकेट फोटो मॅच केल्या जाते, तपासल्या जाते आणि अशी लिस्ट दिलेली आहे आम्हाला। त्या लिस्टमध्ये वार्ड क्रमांक दिलेला आहे। वार्ड क्रमांकानुसार ते यादी चेक करायच्या इथे, जसं स्टार असलं तर आणि डबल स्टार आहे, डबल स्टारमध्ये चेक करून ते जर डुप्लिकेट आहे, जे डुप्लिकेट असेल ते डबल स्टारमध्ये दिल्या जाते आणि त्याच्यानुसार त्यांचे नाव जर सेम असेल तर ती डुप्लिकेट म्हणून आणि सेम जर नसेल तर नॉट मॅच म्हणून केल्या जाते। किती तपासणी झाली आतापर्यंत तर 60,000 झालेली आहे। 60,000 दुबार मतदारांच्या नावाची तपासणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यासाठी प्रशस्त अशी ही स्ट्रॉंग रूम जी आहे, म्हणजे वॉर रूम जी आहे ती या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे। नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे काही दुबार मतदार आहे त्यांचे नावं शोधून त्यांचा डेटा शोधण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले होते आणि त्यामुळे ही वॉर रूम जी आहे ती या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 95,000 दुबार मतदारांपैकी तब्बल 60,000 मतदारांची नावं आतापर्यंत त्यांचा डेटा जो आहे तो तपासणी पूर्ण झालेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।